उल्लासनगर पुलिस स्टेशन की हद में नेहरू चौक, शीरो चौक, मधुबन चौक, गोल मैदान, इन परिसरों के नागरिक बड़े पैमाने में दिवाली त्योहार की खरीदी के लिए गजानन मार्केट आते हैं। इस भीड़ का फायदा उठाकर यहाँ पर चोरी की वारदातें बढ़ रही है। आए दिन यहाँ से मोबाइल, चेन, पैसे चोरी की कई वारदातें सामने आ रही है, जिससे पुलिस द्वारा नागरिकों से आह्वान किया गया है कि नागरिक मार्केट में खरीदी करते वक्त अपने कीमती सामानों को संभाल कर रखें और सतर्क रहे एवं किसी भी समस्या पर पुलिस विभाग को संपर्क करें। ऐसी जानकारी डेली न्यूज के उपसंपादक सरफराज खान इन्होंने दी है। आम्ही इकडे गजानन मार्केटमध्ये दिवाळीची खरेदी करायला आलो होतो आणि असं माझ्या खरेदी करताना लक्षात आलं की माझा मोबाईल बॅगमधनं चोरीला गेलेला आहे। तर मग आम्ही यांच्या मदतीने मी थोडंसं इकडे तिकडे बघितलं तर मला संशयित थोडेसे 3 लेडीज आणि एक मुलगा होता त्यांच्यासोबत, ते संशयित वाटले। म्हणून मी जेव्हा त्यांच्या झडती घेतली तेव्हा माझा मोबाईल त्यांच्या याच्यामध्ये सापडला पिशवीमध्ये। तसंच आम्ही यांच्या मदतीने आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेलो। तेव्हा घेऊन गेल्यानंतर आम्हाला कळलं की या लोकांचं पण सामान चोरीला गेलेलं आहे, कोणाचा पर्स, कोणाचा मोबाईल। तर तुम्ही जेव्हा दिवाळीची खरेदी करायला येता तर तुमचं पर्स, सामान, पैसे जे काय असेल वस्तू ते व्यवस्थित तुम्ही सांभाळून ठेवत जा, कारण ते जे चोर होते जेव्हा इकडे चौकशी झाली ते सर्राईत चोर आहेत। ते दरवर्षी दिवाळीची खरेदी असो, तुमची गणपतीची खरेदी असो, लग्न सराई असो, अशा वेळेस येतात आणि यांची बरीच मोठी टोळी आहे। तर तुम्ही माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी सावधानीने राहा। भले आपण घाई गडबडीत असतो पण त्याने असं नको व्हायला की तुमचं काहीतरी नुकसान होईल। इस बारे में आपने पुलिस में शिकायत की? हो, आम्ही पोलीस स्टेशनला तर इकडे त्यांना हे केलेलं, त्यांची फिर्याद झालेली आहे। त्यांना आता इकडे अटक केलेली आहे, त्यांच्या अगेन्स्ट पंचनामा वगैरे केलेला आहे। त्यामुळे आता व्यवस्थित तिथे चौकशी वगैरे होऊन व्यवस्थित हे केलेलं। पुलिस ने आपके साथ सहयोग किया? हो, इथे आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या साहेबांनी खूप मस्त मदत केली आहे। माळी साहेबांनी स्पेशली खूप चांगले त्यांची फिर्याद वगैरे घेऊन जे काय आमचं सामान आहे त्याचं व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे। व्यवस्थित त्यांनी आम्हाला सपोर्ट केला। त्यांच्या मदतीने आज आमचं सामान आम्हाला मिळाले, पण आज आम्हाला मिळालं असं तुम्हाला मिळेलच असं नाही आहे। त्यामुळे तुम्ही थोडे सतर्क राहा। उल्लासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेहरू चौक, शिरू चौक, मधुबन चौक, गोल मैदान या परिसरात दिवाळीमुळे सर्व परिसरातली लोक खरेदीसाठी येत असतात। उल्लासनगरचं महत्त्वाचं आणि मोठं मार्केट हे उल्लासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी नागरिकांना आव्हान केलेलं आहे की त्या सदर खरेदीच्या वेळी तुमची पर्स सांभाळणे, तुमचा मोबाईल सांभाळणे, कारण मोबाईल आणि मोबाईल स्नॅचिंग आणि पर्सचे कट करून पिक पॉकेटिंग हे मोठ्या प्रमाणावर होत असतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही आव्हान केलं होतं आणि आमचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आज रोजी 3 महिलांना त्यांनी पर्स चोरताना आणि मोबाईल चोरताना पकडण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून 2 मोबाईल आणि 3 पर्स चोरी करताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची नावे सपना काळे, सोनी काळे आणि मनीषा पवार असे या महिलांची नावे आहेत। त्यांनी यापूर्वी गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे। त्याच्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे। त्यांच्याकडून या 3 पर्समधून चोरी केलेले पैसे, त्या पर्स आणि 2 मोबाईल असे सर्व रिकवर करण्यात आलेले आहेत। त्यांना माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे। आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो की दिवाळीचा सीझन आहे, सर्वजण मार्केटमध्ये येत असतात, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, तरी आपण आपल्या पर्स, मोबाईल सांभाळणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने लक्ष देणे, तसेच तुम्हाला काही अडचण असल्यास तिथंच नेहरू चौक येथे आमचे पोलीस चौकी आहे, तिथे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी खास मार्केटमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांसाठी तैनात केलेले आहेत। तसंच गोल मैदानला एक चौकी आहे, त्या ठिकाणी आम्ही पोलीस ठेवलेले आहेत। तर तुमची काही तक्रार असल्यास सदर ठिकाणी आपण द्यावी, आपली तक्रार घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल असे मी नागरिकांना विनंती करीत आहे।